त्यांच्या खात्यावरती आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। सरकारने अखेर घोषणा केलेली असून बघा कालच निर्णय झालेला आहे आणि सर्व शेतकरी आता चांगलेच खुश झाल्याचं पण आपल्याला बघायला मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचं हे वाटप केलं जाणार आहे आणि पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्या कारणाने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। तर चला आता हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत, आज येणार की उद्या पैसे येणार, ही सर्व काही बातमी आता आपण बघणार आहोत। याकरिता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट बघायला मिळेल। तर चला पाहूयात पीक विमा योजनेची सविस्तर बातमी। तर बघा या ठिकाणी आता लक्ष द्या, पीक विमा नुकसान भरपाई पूर्ण पैसे सरकारने आता जाहीर केलेले असून डीबीटीच्या अंतर्गत लाखो शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण रक्कम आता पोहोचणार आहे। बघा इथं स्पष्टपणे काय सांगितलं आहे, शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई पूर्ण पैसे आता दिले जाणार आहेत। शेतकऱ्यांना थेट डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून प्रति शेतकरी वेगवेगळी रक्कम सरकारने आता जाहीर केलेली आहे। कोणाच्या खात्यावरती 15,000 रुपये, कोणाच्या बँकेच्या खात्यावरती 13,000 रुपये, तर कोणाच्या खात्यावरती 20,000 ते 25,000 रुपये अशी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना आता दिली जाणार आहे आणि पूर्ण पैसे हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे। होय 50,000 60,000 शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला नाही, तर लाखो शेतकऱ्यांसाठी पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। म्हणजे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांना यावेळेस मात्र चांगले पैसे मिळणार असून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पूर्णपणे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्यभरातील आता लाखो शेतकऱ्यांना मिळेल। बघा आता पहिल्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पूर्ण पैसे आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, जर या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे हे तुमच्या बँकेच्या खात्यात आता जमा होतील। पहिला टप्पा जाहीर झालेला आहे आणि पूर्ण पैसे या 10 जिल्ह्यांमध्ये आता जमा होणार असून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त रक्कम आता देणार आहे। बघा सरकारच्या माध्यमातून आलेल्या माहितीनुसार बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हे टोटल पैसे जमा होतील आणि यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा मिळेल असं पण आपण म्हणू शकतो। आता तुम्हाला काळजी करायची नाही किंवा शक्यतो जास्त देखील चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। तर चला आता हे पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत, पीक विमा आज किती जिल्ह्यात येणार, उद्या किती जिल्ह्यात येणार, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो। आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आता तुमच्या बँकेच्या खात्यात पूर्ण जमा होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच मिळेल। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते 10 जिल्हे आहेत आणि किती रुपये शेतकऱ्यांना आता दिले जाणार आहेत, कोणत्या पिकाला जास्त पीक विमा नुकसान भरपाई दिली जाणार आहे, सर्व काही या ठिकाणी आता आपण जाणून घेऊया। तर बघा या ठिकाणी आता आपण यादी बघूयात, यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती रुपये सरकारने जाहीर केलेत, पैसे आजच मिळणार की उद्या मिळणार। कारण की आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर तुमचं पण आता नशीब चमकणार आहे, तुमच्या पण बँक खात्यामध्ये मोठी रक्कम आता जमा होईल आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल असं आपण डायरेक्ट म्हणू शकतो। तर चला या ठिकाणी बघू शकता सरकारच्या माध्यमातून आता संपूर्ण अपडेट आलेले आहे आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटपाचे नियोजन नेमकं कसं आहे याबद्दलची पूर्ण माहिती आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। या ठिकाणी आता तुम्ही लक्ष देऊन ही माहिती फक्त बघण्याचं काम करा। तर बघू शकता या ठिकाणी आता राज्य सरकारचा असा चांगला दिलासा देणारा निर्णय झालेला आहे आणि यामुळे लाखो शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत। लाखो शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा कोणता आहे, तर आलेल्या माहितीनुसार आता जिल्हे आणि तालुक्यांची यादी आलेली आहे। बघा आता या ठिकाणी पहिला तालुका कोणता आहे ते पण तुम्हाला सांगत आहे, पाथर्डी तालुका। जर या पाथर्डी तालुक्यातील कोणी असेल तर या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 12,000 ते 17,000 रुपये बघा
12 ते 17,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे. पाथर्डी तालुक्याचं पण नाव यादीमध्ये आहे. त्यानंतर पैसे जमा होणार आहेत. यामध्ये तालुक्याचं नाव आहे संगमनेर तालुका. जर कोणी संगमनेर तालुक्यातील राहणारे असाल तर बघा, संगमनेर तालुक्यामध्ये पण आता पूर्ण पैसे जमा केले जाणार आहेत आणि या ठिकाणी पण पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक शेतकरी 15 ते 16,000 रुपये आता दिले जाणार आहेत आणि यामुळे शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे टोटल पैशाची रक्कम आता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. राज्य सरकारने आता सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर केला असं पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाखो शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. ही एक सर्वात मोठी खुश खबर आहे. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रक्कम ही जमा होणार आहे, आता अशा पुढील जिल्ह्यांचे या ठिकाणी आता आपण यादी बघण्याचं काम करणार आहोत. तर चला बघू शकता, यादीमध्ये आता बरेच जिल्हे समोर आलेले असून काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. बघा, सरकारचे तातडीचे आदेश, कालच झाला मोठा निर्णय, शेतकऱ्यांसाठी अखेर घोषणा, पीक विमा नुकसान भरपाईला मंजुरी दिलेली आहे. आता लाखो शेतकऱ्यांसाठी पैसे मंजूर केलेले असून गुड न्यूज आलेली आहे. यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्ण येणार आहेत तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे आणि हे पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येईल की एवढी पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. कारण की पीक विमा योजनेचे आता पात्र शेतकऱ्यांना पूर्ण पैसे दिले जाणार आहेत. पण बघा, आता हे पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत ते पण सांगतो आणि कोणती 2 कामे करायची ते पण सांगतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना आता करायची आहेत. जर ही 2 कामे केली नाहीत तर पीक विमा नुकसान भरपाईचे कोणतेच पैसे आपल्या खात्यात जमा होणार नाहीत, यादीमध्ये पण आपलं नाव येणार नाही. त्यामुळे आता नेमकी कोणती कामे करावी लागतील ही पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत फक्त बघण्याचं काम करा. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत हे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आता या ठिकाणी 2 कामे कोणती करायची ती माहिती आपण पुढे बघूयात. त्यापूर्वी अजून पैसे वाटप हे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी सरकार करत आहे अशा पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, आता पैसे मिळणारे पुढचे जिल्हे पण सांगत आहे. बघा, आता यानंतर काही जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, यानंतरचा पुढील क्रमांकाचा जिल्हा अहिल्यादेवीनगर जिल्हा आहे. होय, जर या जिल्ह्यातील कुणी राहणारे असाल तर या जिल्ह्यासाठी पण मोठी रक्कम सरकारने आता जाहीर केलेली आहे. अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील पण लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आलेलाच आहे. पण बघा, आता सध्या स्थितीला 117 कोटी रुपये मंजूर केलेले असून 117 कोटी रुपयांचा निधी पूर्णपणे आता अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आता पाठवला जाणार आहे आणि कोणत्या क्षणी हे पैसे आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम मिळाली असेल, पण जे राहिलेले आहेत आता त्यांच्या पण बँक खात्यात राहिलेली सर्व काही रक्कम आता जमा होईल आणि एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणी काळजी करू नका किंवा शेतकरी बांधवांना आता चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. तर चला, आता पैसे वाटप होणारे नेमके पुढील कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, आता पुढच्या जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करत आहोत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर बघू शकता 117 कोटी रुपये या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतील. पण नगर जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता सरकारने सांगितलेली 2 कामे करावी लागणार आहेत, तरच नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्व पैसे आता हे जमा होणार आहेत. कोणती 2 कामे करायची तर बघा, आता आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करा, मोबाईल नंबरशी लिंक करा. जर तुम्ही हे काम केलं नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. जर तुम्ही हे काम केलं तर लगेच सरकार तुमचं पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत नाव घेईल आणि 13,000 रुपये काहींना मिळतील, काहींना 15,000 मिळतील, काहींना 17 ते 20,000 रुपये मिळतील आणि हे पूर्ण पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्वात आधी ही 2 कामे केल्यावरती तुमच्या बँकेच्या खात्यावरती येऊन जातील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करणं सोडून द्या किंवा चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता समोर आलेला आहे. तर चला,
पैसे वाटप होणारे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, आता पुढील जिल्ह्यांची या ठिकाणी आपण यादी बघूया. जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळून जाणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे. तर चला या ठिकाणी बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे दाखवत आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की खरीप 2025 हंगामातील पीक विम्याबाबत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला तांत्रिक पेच अखेर सुटला असून धाराशिव जिल्हा असो किंवा इतर जिल्हे असो यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. होय, आता धाराशिव जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून या ठिकाणच्या पण शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णची पूर्ण DBTच्या अंतर्गत पैशांचं वितरण आता केलं जाणार असल्याने शेतकरी आता धाराशिव जिल्ह्यातील खुश झालेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटलेली आहे. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळत असल्या कारणाने शेतकरी आता चांगलेच खुश झालेले आहेत असं पण आपण म्हणू शकतो. बघा, आता धाराशिव जिल्हा पण आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता किती रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे कधी मिळणार आहेत हे पण आता मी तुम्हाला दाखवतो आणि अजून किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे आता पूर्ण जमा होणार आहेत अशा पुढील जिल्ह्यांची आता या ठिकाणी आपण यादी बघण्याचं काम करणार आहोत. तर आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर बघा शेतकरी बांधवांना, आता सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून लाखो शेतकरी या बातमीची आता जी आहे ती वाट बघत होते. तर बघा, आता या ठिकाणी यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता मिळणार आहे. होय, 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336,46,00,000 रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने विमा कंपनीचे आक्षेप फेटाळल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट 336,46,00,000 रुपयांचा पीक विमा आता वाटप होणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता टोटल पैसे DBTच्या अंतर्गत आता जमा होणार असून शेतकऱ्यांना एक मोठा चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो आता चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारकडून आलेला आहे. बघा, आता पैसे वाटप तर होणार आहेत, पेपरला बातमी आलेली आहे. यानंतरचा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. 800 कोटींपेक्षा 811 कोटीच्या आसपासची रक्कम जाहीर केली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 20,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई, कोणाला 25,000 रुपये, कोणाला 13,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 15,000 रुपये पैसे वाटपाची यादी जाहीर. पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. होय, आता बघा, यामध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता चांगलाच खुश होणार आहे आणि ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कुणी काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय, आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. बघा, आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशा पुढील जिल्ह्यांची आता आपण यादी बघणार आहोत. आता तुम्ही फक्त आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सविस्तर अशी माहिती काही मिनिटांमध्येच थोडक्यातच आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला, या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या नेमक्या पुढच्या कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती यादी आता मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण पीक विमा नुकसान भरपाई मिळणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत अशा सर्व पुढील जिल्ह्यांची यादी बघायला मिळेल. जर त्यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून हे पूर्ण पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळेल असं पण आपण म्हणू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील आता लाखो शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे आणि यामुळे आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश होत असून शेतकऱ्यांना एक मोठा चांगलाच दिलासा आता मिळत चाललेला आहे. तर बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचे जिल्हे तुम्हाला दाखवतो. बघा, नांदेड जिल्हा, या ठिकाणी पण पैसे पूर्ण आता मिळणारच आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना 524 कोटींची मदत पूर्ण आता त्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती पण आलेली असून शेतकरी आता खुश झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात 524 कोटी रुपये मिळाले असल्याने शेतकरी चांगलेच खुश झाल्याची माहिती आलेली आहे. त्यामुळे आता काळजी करू नका. राहिलेले शेतकरी जर नुकसान भरपाईपासून वंचित
राहिले असेल, पीक विमा मिळाला नसेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा आणि महत्त्वाचं काम म्हणजे ई-KYCचं काम आता करून घ्या. जर केलं नाही तर पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे ई-KYC आता तुम्हाला करावी लागणार आहे. ही एक महत्त्वाची बातमी. आता धाराशिव, नांदेड, लातूर नाही सॉरी इकडे अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यांमध्ये आता पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे काळजी करू नका. अशा पद्धतीची अपडेट होती. राहिलेली यादी वगैरे सर्व काय पीक विम्याची बातमी पुढच्या व्हिडिओत याच चॅनलवरती देणार आहोत. पुढील क्रमांकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.